बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटीनं धक्कादायक माहिती एसआयटीकडून समोर आलेली आहे। 854 पैकी 750 पेक्षा जास्त शालार्थ आयडी बोगस असल्याचं निष्पन्न झालंय। संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बोगस आयडी आढळलेल्या आहेत। दोषींविरोधात लवकरच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। उपसंचालक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचाही घोटाळ्यामध्ये थेट संबंध आहे। तर एसआयटीच्या अंतिम कारवाईकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागलेलं आहे। सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यापर्यंत पोहोचवतील। किरण, विक्रांत, एकूणच हे बोगस शालार्थ आयडीचं जर प्रकरण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जो तपास पुढे जात होता त्यामध्ये काही पोलीस अधिकारी देखील सामील होते, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई झालेली होती। नंतरच्या काळामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना या प्रकरणाची व्याप्ती वाढल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आणि एसआयटीच्या माध्यमातून जो आता तपास केला जातो त्यामध्ये जवळपास 750 जे बोगस शालार्थी आयडी आहेत ते आढळून आलेले आहेत। 854 यामध्ये तपासले गेलेले होते। त्याच्यामुळे तपासले गेलेले आकडे आणि प्रत्यक्षात आढळून आलेले बोगस शालार्थ आयडी याची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत। यामध्ये संस्थाचालक असतील, मुख्याध्यापक असतील आणि शिक्षक असतील यांची जी साखळी आहे ती आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपसंचालक कार्यालयातले देखील अनेक अधिकारी, कर्मचारी या सगळ्या रॅकेटमध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लवकरच एसआयटीच्या माध्यमातून स्वतंत्र जे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे आहेत ते दाखल करण्याची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या तपासाची व्याप्ती पाहता जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यातले सर्वाधिक बोगस शालार्थ आयडी देखील आढळून आलेले आहेत। त्यामुळे उत्तर महाराष्ट्र या सगळ्या निमित्तानं चर्चेत आलाय। संपूर्ण राज्यामध्ये हे प्रकरण चर्चेत आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता एसआयटीचा तपास कोणत्या दिशेला जातो, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।